तेवढंच. बजेटची पण डेडलाईन होती. ते ठीक आहे. सावनी काहीतरी करते आणि ती फार प्रयत्न करत असते की काहीतरी करू काहीतरी करू. तर माझं असं की मी फार ते पैसे आणि ह्या गोष्टीत पडत नाही अशा वेळी, की कलाकार आपले काहीतरी करत आहेत तर मी फुल सपोर्टनं काम करतो. आणि हे गाणं म्हणाल तर वैभवचे उत्तम शब्द आहेत, त्यांनी केलेला व्हिडिओ आहे. मी आपला थोडा मध्ये प्रयत्न केला तर त्या व्हिडिओचा इम्पॅक्ट आहे तो सगळा, असं मला वाटतं. गाणंही मध्ये मध्ये आहे. तर माझ्यापेक्षा जास्त आहे तर म्युझिकमधले सगळे मंडळी आहेत ते सांगते त्यांना कसं वाटलं. म्हणजे विजय हा नेहमीच त्याच्या गाण्यांसाठी आणि त्यापेक्षाही जास्ती त्याच्या विनम्रतेसाठी आपल्या सगळ्यांना परिचयाचा आहे. इट्स हिज मॉडेस्टी ॲब्सोल्युटली. पण त्याचं संगीत हेच जास्ती बोलतं त्याच्यापेक्षा आणि ते जास्ती महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. त्यांनी उदो अंबाबाईच्या वेळेला आणि इव्हन ह्या गाण्याच्या वेळेला जसा तो म्हणला, काहीही विचारलं नाही त्याने मला की कमर्शियली हे कसं करायचं आहे किंवा काय. तू करतेस ना, मी बरोबर आहे तुझं, तू कर, आपण सगळे मिळून करू. तू करतेस म्हणण्यापेक्षा आपण सगळे मिळून करू. आणि प्रामाणिकपणे महाराजांच्या चरणी आम्ही हे अर्पण करतोय. आम्हाला तो एक सेवाभाव मनात ठेवून आम्ही हे केलं, हे मला जास्त ह्याच्यामध्ये महत्त्वाचं वाटतं. आणि ज्या क्षेत्राबद्दल आम्ही केलं म्हणजे लावणी ही आपली महाराष्ट्राची शान आहे. मी नेहमीच मंचावर लावणी सादर केली, पण मला कधीच हे नृत्यात मी करू शकीन असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. मला ती लावणी परफॉर्म करायची होती म्हणण्यापेक्षा सांगायची होती जास्ती. महाराजांची माहिती एक गायिका आणि नर्तिका म्हणून, नर्तिका हे सेकंडरी येतं त्यात, सांगायची होती. आणि आज इथे अनेक लावण्यवती उपस्थित आहेत. अनेकदा असं होतं की विविध मंचांवर त्यांना कला सादर करायला बोलवलं जातं आणि असे काही मंच असतात हे त्या शृंगारिक लावणी सादर केल्या जात नाही किंवा करू शकत नाही. तर असं मनात एक नेहमी खंत होती की नाही, असं एक गाणं बनलं पाहिजे जे आपण कुठेही सादर करू शकतो. आणि तोही एक ह्या मागचा विचार होता. आणि नंतर आपण लावण्यवतींकडनं ऐकूच की त्यांना कसं वाटलं. आणि आधी वैभव मला काही ॲड करायचं आहे मगाशी जे बोललात त्यात. प्रोसेसमध्ये सुरुवातीला असं झालं होतं की माझी साधी संकल्पना अशी होती की महाराजांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करायची आहे, प्रेम व्यक्त करायची आहे एका नृत्यांकाने, लावणी करणाऱ्या स्त्रीला. तर तशी ती मी सुरुवातीला पूर्ण लिहिली होती लावणी. पण नंतर काय महाराजांविषयी एखादी गोष्ट करायची म्हटलं की ते धाडस केल्यासारखं सगळ्यांना वाटतं आणि खूप घाबरतच सगळ्या गोष्टी करायच्या असतात महाराजांबद्दल काही करताना असं सगळ्यांना वाटतं. तर तेच म्हणणं काही लोकांचं आलं, हेमंतचं विशेषतः, तो की लावणीचं प्रयोजन आपण काहीतरी दाखवायला पाहिजे असं त्याचं म्हणणं होतं. आणि मला वाटतं होतं की ते व्हिडिओमधून दाखवावं. पण त्याचं म्हणणं होतं की आधी आपण सवाल जवाब असं काहीतरी करूया म्हणजे लावणीचं प्रयोजन कळेल. खरं तर महाराजांविषयीचं प्रेम व्यक्त करण्यासाठी कुठल्या प्रयोजनाची गरज नाही. पण तरी त्या निमित्तानं त्यावेळी आमचं मग थोडंसं झालं त्या याच्यावर हे का लिहायचं म्हणून सुरुवातीचा सवाल वगैरे. पण मग त्या निमित्तानं लिहून झालं आणि थोडंसं ते अजून मनोरंजक झालं असं मला वाटतं. तर बाकी आता तुम्हाला कसं वाटतं ते जास्त आमच्यासाठी महत्त्वाचं. धन्यवाद. गाण्याविषयी मी काय सांगू, म्हणजे जस्ट ऑलमोस्ट माझी फक्त पंचायत तिथे झाली की गाणं आल्यानंतर मांडायचं कसं. थोड्या दिवसापूर्वी व्हिडिओ आला होता, सो तो अजून एक डोक्यात असणार की आता हे कसं, म्हणजे मी बाहेर आलो घेऊन आणि दिग्दर्शक म्हणून नाव लावलं तर जे आता पोस्टर झाले नाही ते म्हणजे तो एक रेफरन्स होता. आणि महाराज शेवटला येण्याचं कारण तो व्हिडिओ पण ठरला की मला ते सोपं आणता आलं. आणि मग कसं आणायचं, कसं ते जपलं पाहिजे. घुंगरू म्हणजे माझी अट अशी होती की तिने घुंगरू सोडावे, पण तिने घुंगरू सोडली आणि लावणी केली. सो तिथे ते जिंकलं सगळे तिने. सो अशा कॉन्सेप्ट आम्ही अशा लॉजिकली कुठे काय काय कसं मॅनेज करता येईल ते केलं. आणि सवाल जवाब मोठा विषय होता की मीनवाईल हा तिसरा सब्जेक्ट आहे या गाण्याचा. 2 सब्जेक्ट डिस्कार्ड केले मी आणि नंतर याच्यावर लँड झालो. मग बघता बघता एक दिवशी सहज जयश्री ताई आणि अरुण सर नाईक यांचा सवाल जवाबाचं बघण्यात आलं, कारण लावणीचा स्टडी करत होतो. म्हटलं हे कोणी नाही करत यार, आपण करूयात असं. पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा होता की
जिजिरे येतच सवालामध्ये, ते कसं तोडायचं? कारण गाणं मोठं, आता 8 मिनिटाचं गाणं आहे, म्हणजे 15 मिनिटाचं. आमचा मिक्स मास्टर इंजिनियर म्हणतो तू शॉर्ट फिल्म केली असेल, गाणं नाही केलं. मग त्याच्यामध्ये याचा मला सपोर्ट आला. मी याला सांगितलं, तसं मी माझं याच्यावर पहिल्यांदाच काम आहे, मी लहान आहे त्याच्यापेक्षा आणि त्याचा साहित्याचा अभ्यास फार हे आहे. पण मी एखादी गोष्ट सांगितल्यानंतर का हे मला पटवायला त्याला त्रास झाला थोडा, की अरे मला सुचत नाही, मला तू लाईन्स दे आणि मला त्या लाईन्स पाहिजेत ज्या एन्कोडेड असाव्यात, डिरेक्ट नसाव्यात. तर याच्यामध्ये गडिमाच्या स्त्रीला ओटी भरली हा पण एक शब्द होता, पण मला असं वाटलं की शाहीर स्पष्टच का सांगेल, ओळखून दाखव महाराज. तर मी म्हटलं नाही, ती लाईन आम्ही काढून घेतली. पण समहाव वी जस्ट मॅनेज टू कवर द एन्क्रिप्टेड डिस्क्रिप्शन ऑफ महाराज, की हिला मी देतो पण ती करणार नाही हे मला माहिती आहे, कारण तो मंचच नाही की ती सादर करेल. आणि त्या पद्धतीने त्यांनी मला, आमचं ब्रेन स्टॉर्मिंग झालं आणि त्याने मला 12 लाईन्स दिल्या, त्यातल्या मी 8 घेतल्या आणि समहाव ते खूप चांगल्या पद्धतीने झालं. आणि सवाल जवाबाची अशी काही कॉन्सेप्ट आम्हाला करता आली, सगळ्यांना आवडली आणि तुमच्यासमोर आहे. प्रयत्न तर केला आहे तुम्ही. आता कसं मला तर तुमच्याकडून ऐकायला आवडेल, जे आहेतच अजून दादा आहे, सगळ्या लोकांचं काय मत आहे ते आता आम्ही आमचं बोलून मोकळं झालो, बोलून आणि करून मोकळं झालं. आता तुमची आमचे कारण असूच नाही, तुम्ही काय म्हणता त्याच्यावर. पण धन्यवाद. आय होप की तुम्हाला आमचा प्रयत्न आवडला आणि असंच काहीसं पुढे, आय होप म्हटलं असंच काहीसं पुढे घेऊन येताना मला नाव लावताना अभिमान वाटेल, असंच मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पण काम करता येईल अशी मी आशा बाळगतो. आणि मराठी चित्रपटसृष्टीमध्ये, संगीतसृष्टीमध्ये सेवा करण्याची कार्यकारिणी चालू ठेवी अशी इथे मी तुम्हाला ग्वाही देतो. आपण सगळेच आवडलं गाणं मला, अगदी जुन्या काळात नेला तुम्ही. कारण जेवढ्या ताकदीनं त्यावेळेला लावण्या यायच्या, खूपशा लावण्या मी पण गायलं, माझं रेकॉर्ड संपलंय. आणि इतकी छान त्याची चाल केलेली आहे, तुम्ही लिहिलंय आणि तुम्ही दिग्दर्शित केलंय आणि कामही केलंय. दिग्दर्शनाचं, नृत्य दिग्दर्शनाचं तुम्हाला ज्ञान असल्यामुळं स्क्रीनवर तुम्ही फार इझिली केलंय ते. म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर असं काही टेन्शन नव्हतं. तुम्ही खूप चांगलं फेस केलंय कॅमेराला. आणि आमची ही लावण्यवती गाणारी मुलगी इतकं छान डान्स करू शकते, पण आज तेही करायला लागतं. आमच्या वेळेला काही करताना कंबर तिथंच राहिली तर मुश्किल व्हायची, म्हणून डान्सच्या भानगडीतच नाही पडलो मी. पण जसं ज्ञानेश्वरीच्या तोंडातनं निघालं की मला वाटतंय हा धागा धरून तुझ्या या प्रोडक्शनचं सार्थक करावं, सिनेमा बनवावा याच्यावर. मला आठवतंय राम तेरी गंगा मैलीच्या आधी आमचा कुठेतरी सत्कार होता प्रेमरोगसाठी आणि दादू रवींद्र जैन साहेब स्टेजवर गात होते, एक राधा एक मीरा ते गाणं. तर राजसाहेब पुढच्या रांगेत फर्स्ट रोमध्ये बसले होते, त्यांच्या पाठीमागे मी बसलेलो होतो. मला ते अरे सुरेश ये गाना दादू का ही है? मैंने बोला जी उन्होंने लिखा है, उनका ही है. अच्छा. तर आम्ही मग सत्कार स्वीकारायला वरती स्टेजवर जाताना त्यांनी खिशात हात घातला, 101 रुपया काढला आणि दादूंच्या हातात ठेवला कि दादू तुम मेरी नेक्स्ट पिक्चर कर रहे हो और मुझे टाइटल भी मिल गया इधर तुम्हारा गाना सुनते सुनते, राम तेरी गंगा मैली. तर तो धागा धरून त्या गाण्याचा, एक राधा एक मीरा दोनों ने शाम को चाहा, अंतर क्या दोनों में देखो, एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी. तर
खरं क्रिएटिव्ह काम असंच होतं. हॉटेलची बुकिंग करून तिथं लिहिलेलं ते पॉप्युलर होईल की ते रुचेल लोकांना याचा काही भरोसा नसतो. पण त्यांना मजा मारायची असते म्हणून ते हॉटेल बुक करतात. गाणं हे रेस्टरूममध्ये पण सुचतं किंवा एखादा विषय कोणातला. त्यामुळं सावनी तू अत्यंत चांगलं तू डान्सही करतेस. तशी आईबाबांनी सुंदर मुलगी या दुनियेत दिली आणि संगीताची विरासत तिला मिळालेली असल्यामुळं आणि सगळ्यात अंडरलाईन करण्याची गोष्ट म्हणजे इतकी गोड आणि इतकी साधी मुलगी आहे ही की तिला या सा प्रोडक्शन ला इतक्या मी शुभेच्छा देतो की तिनं येऊन टी सिरीज आणि सारेगमापर्यंत मजल मारावी अशी देवाजवळ प्रार्थना करतो. विश यू ऑल दी बेस्ट. आणि मी वयाने मोठा असल्यामुळं आता हे झाकलं गेले थोडं, पण ते माझं नाही आहे. आत जे आहे ते लावलेलं आहे. तर माझा तुला खूप आशीर्वाद आणि बरं. आणि तुम्ही खूप छान काम केलं आहे आणि तुम्ही जरूर सिनेमावाल्यांचे डोळे उघडाल, ते तुम्हाला जरूर घेतील. नाही घेतले तर मला सांगा. धन्यवाद. नमस्कार मला बोलवल्याबद्दल. आणि आई बाबा सावनीचे आमच्या अगदी प्रेमातली माणसं आहेत, त्यामुळं त्यांच्या लेकीचा हा असा ग्राफ बघताना त्यांनाही खूप धन्य वाटत असेल आणि मी त्यांच्याबरोबर आहे. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद सुरेशजी. आज इथे आपल्या संगीत क्षेत्रातले अनेक जाणकार आहेत आणि मला पूर्ण कल्पना आहे. पहिले सर्वांचं स्वागत. 2 शब्दात ते नाही सांगता येणार मला. मी तुमची माफी मागली. थोडं मला एक्सप्लेन करते थोडं. तुमच्यासमोर हे माझं काम येणं हे माझ्यासाठी फार भाग्याची गोष्ट आहे. कारण लहानपणापासून ऐकून बेनुसा नाथपासून ओंकार स्वरूपा भजन माझ्या घरात मी ऐकले गेले. आज तुमच्यासमोर माझं काम दिसतंय ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. आता थोडंसं मी श्वास ब्रिदिंग माझं थोडं हल्लंय, तर फार मोठी गोष्ट आहे. लेट्स कम टू द पॉईंट. अगदी लोगो नाही, पण जे तुम्हाला सगळं डिझाईन दिसते हे सगळं डिझाईन करण्याचा मला ही संधी मिळाली. याचं मी सावनीला पण थँक्यू म्हणेन की तिने हा विश्वास ठेवला की आजचा पूर्ण डिझाईनचा जो सगळा प्लॅन आहे तो माझ्याकडे दिला. तर सावनी रेकॉर्ड्स हा लोगो मी 5 महिन्यापूर्वी बनवला आणि हा साधारण 17वा लोगो आहे जो मला विचार केल्यानंतर मी तो फायनल झालो. तर याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे रेकॉर्ड्स असेल तर काय असलं पाहिजे. तर एका पॉईंटला मी सावनीबरोबर लास्ट एक गाणं गेलो होतो अंबाबाईचा. त्याची पूर्ण प्रमोशनची जबाबदारी माझ्या कंपनीकडे होती आणि मी तिला स्टडी करत होतो. द वे शी परफॉर्म्स, द वे शी बिहेव्स, तिचं काम करण्याची पद्धत, तिची विचार करण्याची पद्धत, या सगळ्याचा विचार करत असताना लोगो हा त्या माणसाची ओळख असावी असं फार बेसिक गोष्ट असते. तर तिच्या वागण्यामध्ये एक मराठीपण आहे, निर्णय क्षमतेमध्ये भिडस्तपणा आहे, एक क्लॅरिटी आहे, घाबरण्याची भूमिका मला दिसत नाही आणि धडक मारण्याची सवय. तो माझं एक्सप्लेनेशन मी जेव्हा तिला तो लोगो पाठवला त्याच्यामध्ये असं होतं की मराठी परंपरेला सगळ्यात मोठ्या उंचीवर नेऊन ठेवणारी ती चंद्रकोर आणि त्यातून पदार्पण करणारी तू एक गायिका आणि जो म्युझिक बिझनेस तू उभा करतेस त्याची सगळ्यात पहिली ओळख आहे विनायक. आणि त्यातून मला दिसताना मी हा फ्रंट अँगल आहे, टॉप अँगलला मी असं बघतो की खूप साऱ्या विनायक्स म्हणजे तिच्याकडे खूप साऱ्या रेकॉर्ड्स आहेत, खूप सारे रेकॉर्ड्स असलेलं कलेक्शन असलेली ही चंद्रकोर आणि याच्यामध्ये जवळपास 200-400 गाड्यांची रेकॉर्ड्स आहेत. किती मोठी व्हावं अशा पद्धतीने मी तिला ते एक्सप्लेन केलं आणि माझ्यासाठी ही चंद्रकोर पॉवरफुल स्टँड आहे ज्याच्या बेसिसवर खूप सारे रेकॉर्ड्स मोठे होतील आणि अशी ती मोठी पुढे जावी अशी माझी इच्छा राहिली. आणि मी तिला प्रेझेंट केल्यानंतर तिला आवडलं आणि तो लोगो फायनल झाला आणि त्या पद्धतीने मला
ती करण्याची संधी मिळाली तर धन्यवाद. मी तिला म्हणेन की तिला माझा लोगो आवडला आणि आपण पुढे जाऊ शकलो. धन्यवाद. खूप सुंदर विचार आहे आणि खूप सुंदर लोगो दिसतोय सुद्धा. आम्ही नक्की पुन्हा एकदा टॉप अँगलसाठी वन्स मोर देऊ कार्यक्रमाच्या शेवटी. आणि तो लाल रंग सुद्धा खूपच उठून दिसतोय तुम्ही मगाशी म्हणालात. एकदा जोरदार टाळ्या हेमंत असते यांच्यासाठी आणि सर्व मान्यवरांना बसण्याची विनंती. थँक्यू. सावनी रेकॉर्ड्स आज लोकार्पित झालेलं आहे. गोड मानून घ्या आणि सावनीला खूप आशीर्वाद द्या आणि आशिषला. धन्यवाद. आणि हा अत्यंत सुंदर मोशन लोगो ज्यांनी